ओम. अध्याय 31. श्री गणेशाय नमः. प्रथम नमन तुझ गौरी नंदना, मोदक प्रिय गजवदना, बुद्धी कला कौशल्य नाना, देसी तूची भाविका. नमो मायती सरस्वती, जी विद्येची देवता मोठी, जगी जिची बहुख्याती, त्या मातेस वंदूया. सद्गुरुनाथ सर्वेश्वर, जे साक्षात परमेश्वर, अनाथांचा जे आधार, हा भवसागर तराया. चतुर शहाणे श्रोतेजन, जे आतुर करण्या श्रवण, साई लीला अनमहिमान, अवर्णनीय जो भाव. भाव पाहोनी तयांचा गोड, मज अंतरिये अजोड, साई महिमेचे ते कोड, सांगावया दाटोनी. बा जीवा हे सर्व सोड, मोहमायेचे बंध तोड, एक हरी भक्ती जोड. सार्थक व्हावया जन्माचे. जन्मभरी देवदेव केला, अंतिम क्षणी मात्र विसरला. जीव आशे मनीषेत गुंतला, तरी तो सर्वनाश. अंतकाळी जे मनी विचार, वासना तरंग जे उठणार, तयानेच पुढचे ठरणार. मार्ग एक जीवाचे, हरी चिंतनी सोडता प्राण, मिळेल जीवा वैकुंठी स्थान. ना तरी पुनः जन्म मरण, फेरा आहे ठरलेला. शेवटचा दिस गोड व्हावा, जरी वाटे गाहे जीवा, तरी आठवी केशवा माधवा अंतकाळ समयास. ही शिकवण असे बाबांची, बंधन मुक्ती करण्याची, आत्मोद्धार साधण्याची बाबा देती शिकवण. एक मद्रासी एक भक्त संन्यासी, निघाला असता तीर्थाटनासी, इच्छा मानस सरोवराची, होती भेटीची मानसी. त्या करीत असता तीर्थाटन, वाटेत लागले शिर्डी स्थान, साईबाबांचे दर्शना लागून येता झाला मशिदीसी. तये वेळी शिर्डी माझी, हरिद्वारचे एक सोमदेवजी, भेटती त्या भक्तासी आणि काय सांगती. बाबा ते मानस सरोवर आहे गंगोत्री स्थानाचे वर, उंच 500 मैलांवर सदैव बर्फ वर्षाव. ते ऐकता वर्तमान, संन्यासी झाला म्लान वदन, आशा गेली मालवून मानस सरोवर यात्रेची. त्यात आणखी पडे भर, बाबा म्हणती काढा बाहेर, हा संन्यासी करा दूर, नका ठेवू जवळ त्या. ही ऐकता साईंची वाणी, अतिदुःखित झाला मनी, दूर राहुनी श्रद्धा ठेवणी, धरी सबुरी मनात. एके दिनी श्री साईनाथ त्या भक्तास आज्ञा देत, 3 सप्ताह भागवत वाच ग्रंथ थोरतो. साई आज्ञा मानून प्रमाण, त्याने केले ग्रंथ वाचन. संन्याशाचे तन आणि मन झाले भगवत परायण. पूर्ण करुणी पारायण, त्याने वंदिले साई चरण, तेथेची त्याने आत्मसमर्पण केले साई ज्योतीत. संन्याशाचा झाला उद्धार, अंतिर साई रमावर, भेटता झाला खरोखर जन्म त्याचा कृतार्थ. साईनाथांचा एक भक्त बाळाराम मानकर, प्रपंचात पत्नी निधने होय विरक्त, घरदार मुले सोडली, प्रपंच गुंती ती तोडली, साई शिर्डी जवळ केली, एकनिष्ठ मिठी घातली, उद्धारार्थ श्रीचरणी. परी बाबा तयास काय म्हणती, राहू नको शिर्डी प्रती, जा मच्छिंद्रगडावरती आणि लावी बैठक. तो म्हणे श्री साईनाथास, तुमची मनी दर्शन आस, म्हणोनी आलो मी शिर्डीच, दूर का मज लोटता. तव साई म्हणती काय तयास, माझा आहे सर्वत्र निवास, मी काय नाही मच्छिंद्रगडास, हे घे अनुभव पाहोनी. बाबा वाक्य मानून प्रमाण, मच्छिंद्रगडी केले प्रयाण, तेथे श्रद्धा मांडून स्थान, करी आठव साईंचा. नित्य आठव नामस्मरण, ध्यान चिंतन पदवंदन, मानस पूजा भावार्पण, बाळाराम करी श्रद्धेने. श्रद्धा आणिक सबुरी, अढळ निष्ठा साईंवरी, तीच कामास आली खरी भविष्यात मानकरास. रेल्वे स्थानकास कुणबी रूपे भेटले मानकरास, वरी तिकीट देऊन हातास खूण साईंनी दिली. साई साक्षात ईश्वर, सर्व साक्षी सर्वेश्वर, तो खरा दिनोद्धार करीत असे भक्तांचा. साई चरणी जे रंगले, तेथ जे विसावले, ऐसे काही भक्त भले, धन्य मेघा त्यातला. एकदा जे चरण धरिले, ते शेवटपर्यंत ना सोडिले, एक रूप होऊन राहिले मन मेघाचे श्रीचरणी. साई चरण सेवा शिर्डीत करीत असता मेघा भक्त, एके दिनी देह ठेवीत झाला साई सत्संगी. मेघाचे पाहून कलेवर साई नेत्री अश्रूंची धार, फुले स्वकरे देहावर बाबा त्याचे वाहती. धन्य धन्य तोची नर, जयाचे मृत देहावर अश्रू पुष्पे, साक्षात ईश्वर वाहे भक्ती प्रेमाने. ऐसे भाग्य लाभे जयास, ऐसा एखादा विरळा खास, नारायण ज्या नरास घेई निज संगती. किडा मुंगी पक्षी प्राणी सर्व एक त्या ईश्वरा लागोनी, ह्याची खुण श्री साईंनी दिली पाहती कैसी. एकदा 3 दरवेशी आले शिर्डी गावासी, वाघ साधन चरितार्थासी, करती खेळ तयाचा. गावोगावी वाघ खेळवूनी, पैसा भाकरी मिळवूनी, कुटुंब पोषण ते करूनी, क्रवित होते ते काळ. परी व्याघ्रास रोग जडला, आणला साई दर्शनाला, जेणे आरोग्यता वाघाला प्राप्त
व्हावी म्हणून वाघ होता तो प्रचंड, त्यास बांधोनी साखळ दंड, क्लेश होती त्या उदंड, आणला द्वारका माहीत. वाघाने मारता डरकाळी, घाबरली सर्व मंडळी, साखळ्या ओढोनी साई जवळी आणले त्या वाघास. काय घडला चमत्कार, दोघे येता समोरासमोर, व्याघ्र साईंचे चरणावर शरणागत जाहला. करिता साईंचे मुखावलोकन, तुष्ट झाले ते व्याघ्र मन, पंचत्व पावला तत्क्षण, वाहिला देह श्रीचरणी. साई दर्शनी तो उद्धरिला, जीव प्राणी योनीतला, जन्म सार्थकी लागला, पावला मुक्ती धामास. धरिता श्री साई चरण, घडता श्री साई दर्शन, तुटे जीवाचे जन्म मरण, किमयागार श्री साई. जीवा देऊन जीवन मुक्ती, भक्त ऋण साई फेडिती, उपकार कुणाचे न ठेविती डोईवर आपुल्या. साई चरित्र ग्रंथ बरवा, जरी सश्रद्धेने तो वाचावा, तरी वैधव्य योग टळावा. साईनाथ कृपा करीती, साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून श्री गोविंद तने विनवीत असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो नमो गणराज, माझे मनोरथ पूर्वी आज, हे कार्य जाओ सहज तव कृपे पूर्णत्वा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा, सौख्यदाता राजीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा, जाणूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जन दावी, निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा, जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दावीसी दया घना, ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा, तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा, कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा, 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी, प्रभुपद पहावया, भव भय निवारी. आरती साई बाबा, माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा, मागणे हेची आता, तुम्हा देवादिदेवा. आरती साई बाबा, इच्छित दीन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया, सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथाय नमः.